सकाळून खरेदी समजा बंद आहे. आता आमच्या पुरीचे लगेना दोन बैलांना विकायला कोणी घेणार, काय करायचं? कुठला बाजार आहे हा? पाठवता पाटोदाचा बाजार आहे. सकाळपासून एकही कोण खरेदी विक्री झालेली नाही. काहीच घेण्या वैरल्या मोताचा काय तुकडा खाल मोताचा पोटाला. ठीक आहे, मग सरकारने काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? काय करा मग रस्त्यावर काय करावं आता? आमची वडील आजारी येते, त्यांना पैसे आज 2 लाख दवाखान्याचा खर्च, काय करावं त्याला? ठीक आहे, काय काय आणलं? बरी कान लाव. ठीक आहे, मग आता कोण घ्यायला तयार आहे का नाहीये? कोणच घेण्या गेलं काय करा? समजा बंदा मारते, काही बदल झालं कुठं अडवलं, शेतकऱ्याचा माल अडवलं, ते कोणाचे गाडवात झाले, कापा झाली, कुरीची लोक कोण अडवायलेत? बदलदाराची पोरवर. मग सरकारकडे तुमची मागणी काय आहे नेमकी? काय व्हायला पाहिजे? बाजार चालू करावं लागतंय. मग कुरीची समाजाने तर बंद पुकारलेला आहे, चालू करायला लावतो कुरीच लोकांना, समजा चालू करायचं. मग त्यांच्या मागण्या मान्य करायला आता सरकारला तुम्ही काय भाग पाडणार आहात? काय बघता आम्ही रस्त्यावर उभारतो, आम्ही चालू करा म्हणतो. आम्ही आंदोलन करून आश्वासन करू बस. इकडे का आमचं ठामपणे विश्वासपणे इकडे का आम्ही जगायचं कसं सांगा? हा, आणि तुम्ही आता मोठी लोक आहे, तुम्ही खुर्च्यावरून बसता, आम्ही काय करायचं काय जगायचं कसं सांगा? मला थोडक्यात नाही सांगा तुम्ही सर. जरी जनावर म्हातारे आम्ही कुणाला काय सांगा, आणि आमचं चालायचं कसं सांगा मला एवढं थोडक्यात. हा मामा, आज पाटोद्याचा बाजार आहे. नेमका बाजारावरती काय परिणाम झालेला आहे? कुरेची समाजाने म्हैस बैल खरेदी विक्री बंद केलेली आहे, त्याचा परिणाम काय झालेला आहे बाजारावर? काय गिरायकच नाही, का जे आहे बैल मोडलेला म्हणा, जे कामाला चलत नाही, मारतो बसतो उठतो, ते बैल त्यांच्याशी कोणच घेणार नाही ना. त्यामुळे आज बाजारात एक बी गिरायक नाही, कोणी हाट केले बी नाहीत बैल. जेव्हा खराब बैल आहे ती कामाला चलत नाही, तो बैल जे चलत नाही ते बैल तर द्यायचा म्हणतो, कुणाला देणार आहे? कोण शेतकरी घेणार आहे का? बरं ती घेऊन म्हैस आहे, आता खाटी म्हैस आहे, ती घेणार आहे का? नाही घेणार. जी खुरीच समय बंद केला तरी समजा परिणाम व्हायला लागला. सट्टा केला तरी सट्ट्यावरला म्हैस जनावर हलका आलेलं ते जनावर घेतोय, ते आता कोणचं जनावर नाही घेते, त्यामुळे बाजारावर 50% वर फरक पडलाय. बाजार का आज भरलेला नाही. ठीक आहे, मग काय मागणी आहे तुमची? काय व्हायला पाहिजे? कुरेची समाजाने तर बंद पुकारलाय, चालू व्हायला पाहिजे बघा हे. ठीक आहे, तुमचा काय परिणाम होतो त्याच्यावरती? काय आता जनावर करायला गेलं नाही घेतल्यावर काय करणार? महागारी खर्च करून महागारी नाहीत का? अडचण कुणा दवाखान्याचं अडचण असेल, अगर काय असेल, अनेक नोकरी तेव्हा कुणाचं शिक्षणाचं असेल काय, तर काय करणार? जनावर इकल्याशी काय करणार आपण? ती इकल्याशी पर्याय नाही. आता कोण खराब जनावर कोण घेणार आहे? ती चांगलं जनावर असं घेऊ शकतं, पण शेतकरी सटासट त्यांचं देणं आपल्याला, ते आपल्या त्यांच्याकडे येणार आहे. ती पण ती आता बजरंग दलवाले आडी ते ही करतात, त्याच्यामुळे त्यांनी ते बंद केलेलं आहे. उपासमारीची वेळ जर सुरळीत जर नाही चालू झालं तर ह्याच्यावर उपासमारीची वेळ येईल. आम्हाला रस्त्यावर उतरायची पाळी येईल. तरी चालू व्हायची आमची विनंती आहे. दुपारचा बाजार आहे पाटोद्याचा, म्हशी बैल विक्रीचा. बाजारावरती काय परिणाम झालेला आहे? आणि बाजार सकाळपासून ही म्हशी आणल्या, त्या एक गिराईक नाही म्हशीवाला. कशा विकायच्या म्हशी? कुरुची समाजाला तुम्ही बंधन घातलं. ही बजरंग दलवाले गाड्या धरायला लागले, ते मारहाण करायला लागले ते, आणि ती व्यापारी लोक आता एक पण जनावर खरेदी करायला लागले ते. त्याचा परिणाम आता आमच्या शेतकऱ्यावर बी आहे आणि बाकी व्यापाऱ्यावर आहे. खरेदी विक्री चक बंद झालेली आहे. आता आमची बाकीची कामं सगळी ही जनावरं नाही विकली तर कशी होणार? अनेक शेतात अडचणी आहे, फवारणी करायच्या, उसाला खात टाकायचा, ही जनावरं विकायची. आता ही वेस्ट जनावर आहे. आता समजा ही म्हैस दूध देत नाही. आमच्या एक आता बैल आता समजा शिंग मोडला, पाय मोडला, त्या बैलाचं काय काम करायचं? आम्ही ती बैल कामाला बी चलत नाही. ती बैल विकला तर आम्ही शेतकरी त्या पैशावर खात घेऊ, मजुराचा रोजगार सारायचा आहे. अनेक अडचणी आहेत आमच्या. ती अडचणी कोण सरकार भागवणार आहे का? जर सरकारला कळवळ लागत असेल तर आमची जनावरं त्यांनी खरेदी करावी आणि आम्हाला पैसे द्यावे. आमचं दुसरी काय, आमचं फक्त एवढीच मागणी पूर्ण करा.
काय मागणी आहे आज तुमची? कृषी समाजाबद्दल आमच्या बाजारावर असं काय दुःख झाल्यासारखं झालंय की सकाळपासून अजून आमची एकही जनावर विकलं नाही. काय करायचं, जनावर आणायला 2000 रुपये भाडं, नाही विकलं तर ते अजून परत न्यायला 2000 भाडं, वैरणीचं शॉर्टेज, चांगल्या दुधाच्या जनावराला सांभाळायचं अवघड झालंय आणि आमचं पोट पाणी ह्या जनावरावर आहे. जर आजी खरेदी विक्री नाही झाली तर आम्ही काय खायचं 8 दिवस? अनेक अडचणी आहेत, ही कोण सरकार जबाबदार आहे याला फक्त. ठीक आहे, मग कुरेशी समाजाने जे बंद पुकारलेलं आहे खुरुजी समाजानं बंद पुकारले, त्यांच्या काय मागण्या आहेत त्या ते सरकारनं पूर्ण कराव्या आणि बाजार सुरळीत चालू करावा, ही आमची मागणी आहे सरकारला. गरीब घराचे पोट ह्या जनावरावर आहेत. जेव्हा जनावर आणून विकावं लागेल तेव्हा काय खावणं चाराने आम्हाला मिळते. जरी आम्हाला नाही जरी विकत दिल्यावर आम्ही कसे पोट भागवायचे, कसे खायचं, आमची लेकरं बाळाची पंत कशी जगता पंत व्हायचं, हे शासनानं मान्य केलं पाहिजे. हा, आज बाजार जरी बंद झाला तर आम्ही करायचं काय आणि खायचं काय, हे असं मान्यता नाही. समाज एकही जनावर खरेदी आज करायला कुठलाही तयार नाही. जनावर कसलंही राहू द्या, कृषी समाजाची आज ते जनावर नेऊन आपण शेतकरी तिथं मान्य ठेवू करा. शकत नाही. त्यावेळेस ही बाजार सुरळीत त्याचं भागावं कसं आहे, शिक्षण हा? कुणाचं काय, कुणाचं कसं आहे, कोण त्याच्यावर कोण बाजारावर आहे. देणार आहे ते त्याने आणून तुझं शिक्षण बाजू कुणी तर का भागवणार नाही, शासन सुद्धा देणार नाही की बाबा काय काय व्यवसाय केल्याशिवाय भागत बी नाही. ठीक आहे, मग आता काय करायला पाहिजे सरकारनं? कुरेशी समाजाने तर बंद आता पुकारलाय. सरकारनं निवेदन दिलं पाहिजे की व्यापाऱ्याचं ही म्हणणं आहे, शेतकऱ्याचं ही म्हणणं आहे. आमच्या शेतकऱ्याचं आज जनावर ही विकावं लागतं, उसाला खाट टाकायचा, मजूर सोयाबीन खुरपाला लागली त्यांची मजुरी द्यायची आहे. आज एखाद्या बैलाचा समजा पाय मोडलेला असेल, कुठला शेतकरी त्याला घेणार आहे? कृषी समाजाची जी काही मागणी असेल ते सरकारनं मान्य करावी आणि बाजार सुरळीत चालू करावा. साहेब आता काय म्हणा, सध्याच्या पिरियडमध्ये लागणीचा टाइम आहे शेतीतला आणि बऱ्याच ठिकाणी सोयाबीनला फवारणी करण्यासाठी औषधाला पैसे लागतील. पोराचं शिक्षण आहे. आता आमच्या घरात 5 लेकरं आहेत, त्यांना दूधच नाही. एक भाकड म्हैस आणलं मी, पण ती विकून मला दुसरी म्हैस दुधाची घ्यायची आहे, पण ती म्हैसच घ्यायला कोणता नाही. माझ्या लेकरावर दूध कसं पाजवायचं पुन्हा? तर अशी पंचायत आल्या तर सरकारनं काय करायचं? हे बजरंग दलाची लोक, गोरक्षणचे लोक, ही व्यापाऱ्याच्या म्हशी जनावरं अडवून जे सोडून घेऊन चालले, ती नुकसान कोण भरायचं? आणि जर असं झालं तर मग ही बाकीच्या लोकांनी काय करायचं? शेतकऱ्यांनी जनावरं ठेवून घरी, हा, हे अशी पंचायत पडलाय की नाकाला दम येऊन गेला आमच्या. मामा, तुम्हाला बैल किंवा म्हैस विकायची पाळी काय येते? नेमकं काय कारण असतं विकण्याचं? आता लहान लेकराला दूधच नाही घरी. आता आमची म्हैस उडालेली आहे, भाकड झाली ती, तिला घालून काय तर 2 पैसे वर घालून आम्हाला घरात म्हैस घेऊन जायचे दुधाला, आणि मग ती घ्यायची कसं? आता आमच्याकडे पैसे नाहीत. घरी आता आमच्या पोरं शिक्षणाला आहेत, त्याला पैसे लागतील. मग आता ही बाकी जनावर आमच्या घरात 10-15 जनावर आहेत, त्याच्यातले काय काढावं लागतंय वर्षाला, काय कमी करावं लागतंय, पैसे करावं लागतंय, आणि मग त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो. ठीक आहे, मग आता बंद पुकारलेला आहे, उदरनिर्वाह कसं चालणार आहे तुमचं? आणि मग आता आमचा उदरनिर्वाह चालत नाही तर मग सरकारने जिम्मेदारी घ्यायला पाहिजे आमची. मग आम्ही काय करायचं ते सांगायला पाहिजे. नाहीतर सगळं बंद करा, आमच्या मार्गाने आम्हाला चालू द्या, नाहीतर लोक चिडून रस्त्यावर येतील पुन्हा. हा, तर कोण आहे पुन्हा? शासनाने याची जिम्मेदारी घ्यायला पाहिजे. ठीक आहे, आज पाटोद्याचा बाजार आहे. बाजारात काय दिशा आहे आणि काय झालेलं आहे नेमकं? बाजार पुमसुम दिसतोय, काय प्रकार घडलाय? एक बी गिरायक नाही. बजरंग दलवाली गाड्या कुठली का आपण मशीवाला गाडी देते, समजायला का आपण लग घेऊनच चालली आहेत. व्यापाऱ्याला बी गाड्या येऊ दे नाही, ते काय करायला सांगा. एक बी गिरायक नाही बा. 10 म्हशी येते माझ्या दावणीला, एक ते 10 का आपण, त्याला बी एक बी गिरायक नाही. समजेजण भिवून काय हीच करायचा विषय नाही. ठीक आहे, आपल्याला म्हैस किंवा बैल विकायची पाळी काय येते? नेमका काय प्रकार होतो याच्यामध्ये? आता आंधळ लंगड जनावर काय करणार ठेवून त्याला? कोण शेतकरी काय त्याला काय घरात पुरणार आहे का? कोण दुसऱ्यांनी दूध ना देणं गेली, ही उडाली गाब ना गेली, काय करायचं त्याला शेतकऱ्यांना? व्यापाऱ्यांतर काय करायचं? गाभण असल्यावर बैल बी राहिले तर गाडीत पाळायची बी आड उचलू त्याला. मग एक बी गिरायक नाही, कुठं एक बी गाडी जाऊ द्या ना. समजेजण बाजार थंडगार झाला, काय मग करायचं? मागणी काय आहे तुमची? आम्हाला काय शासनानं नाही तेव्हा जे आहे ते चालू ठेवा पहिलेच, एवढंच पाहिजे आपल्याला. दुसरं काय करायचं? मागणी गाड्या अडवून परत कसं ही ना झालं तरी समजेजणच आंदोलन करायला रोडवर येऊन, एवढीच मागणी आहे.
मामा आज पाटोद्याचा बाजार आहे. बाजारामध्ये आज एवढं सुखसुकाट दिसतोय, नेमका काय परिणाम झालेला आहे, कशामुळे एवढं सुखसुकाट आहे? कशाचं हो समजा ते बंद केले ते म्हातारे जनावर कोतारे जनावर पाय मोडलेले काय कुणाला इकाव काय बंद आहेत सगळं. कोण बंद केलं? हे काय हे बजरंग दलाल हे ते काय तर असंच चालू आहे. ते म्हातारे झालेले मग त्यांनी तर न्या म्हणा येऊन त्यांच्या दर्जात बांधता आम्हाला पैसे द्या म्हणा. जर नवीन इका जुनं करा झालेलं इकाचं नवीन घ्यायचं असं असते शेतकऱ्याचं. काय शेतकरी घरात बांधून बसावा अशासाठी म्हणतो हे सरकार त्वरित निर्णय घ्यावा. ह्याच्यावर सरकारने निर्णय घ्यावा लागेल. ह्याचं आम्ही त्यांच्या दर्जात बांधू, आम्हाला त्याचे पैसे मिळावे, नाहीतर आम्ही काय करावं हे सांगू लागलो. त्यांच्या दर्जात आणून बांधणार जाणार. आज पाटोद्याचा बाजार आहे. आपण बाजारामध्ये नेमकं काय करतात इथे, कशासाठी आलेला आहात? जनावरी विक्रीसाठी. जनावर विक्रीसाठी. मग आज बाजारावरती काय परिणाम झालाय सकाळपासून? शेतकऱ्याची ती भाकड जनावर कोण घेईना, शक्य होईना झाली ते. शेतकरी गिराईक कमी आहे आणि ते पुरुषी समाजाने संप करलाय. त्यांच्या गाड्या जहाजारी चालू आहे. भाकड जनावर कोण घेणार, व्यापार म्हशी कोण घेतले, बैल कोण घेते, शेतकरी भिवलाल ते. मग आता काय मागणी आहे तुमची, काय व्हायला पाहिजे? अगोदर जसं होतं तसंच चालावं. मग आता हे लोक जात आहेत, त्या बैलांचं त्यांचं नुकसान होतं, त्याने कुरेशी समाजाने तर बंद पुकारलेला आहे. मग याच्यावरती तुमचा काय विचार आहे, काय व्हायला पाहिजे? तर पाळीव जनावरला बी गाड्या पकडून लागली म्हणजे आता काय सरकारनं त्याचा विचार करावा लागेल की काय करा शेतकऱ्यानं. समजा ती दूधच देत नसलं काय करायचं त्याला, कोणाला काय अडचण राहते, दवाखाना म्हणा काय शेतीतले कामं. मग काय व्हायला पाहिजे? काय विचार करतील सरकार काय त्याच्यावर. पाटोद्याचा आज बाजार आहे. बाजारावरती सकाळपासून काय परिणाम झाले ना आतापर्यंत काय विक्री खरेदी झाली आहे का नाही? बाजारामध्ये आठवडी बाजार रविवारचा असतो पाटोद्याचा. त्या बाजारामध्ये सकाळपासून आतापर्यंत एकही धंदा झालेला नाही आणि बाजारावर एवढा परिणाम झालेला आहे की 70,000चा माल 40,000ला मागते शेतकरी. आणि त्याच्यामुळे एवढा मोठा परिणाम झाला की आणखी जर 8 दिवस 15 दिवस बंद राहिलं तर शेतकऱ्याला जनावरं सोडून द्यावी लागतील. त्यांना घालण्यासाठी शेतकऱ्याकडे वैरण नाही आणि सांभाळण्यासाठी माणसं नाहीत. ठीक आहे, मग काय करावं तरी लागेल? शासनाने याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून निर्णय देण्यात यावा. ठीक आहे, उद्या धरणे आंदोलन पुकारलेलं आहे कुरेशी समाजाने. त्या धरणे आंदोलनात तुम्ही सहभागी होणार आहात का? आम्ही सहभागी स्वइच्छेनं सहभागी होणार.